नमस्कार, जय महाराष्ट्र. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बहुप्रतीक्षित अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे आणि आता आपण आहोत नाडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटातील नाते पंचायत समिती गणामध्ये आणि आपल्यासोबत नाते पंचायत समिती गणातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुरेश महाडिक साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपली भावना ही सर्वप्रथम कशा प्रकारे आहे आणि कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? प्रथमतः मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री बरेचसे गोगावले यांना धन्यवाद देतो. एवढे वर्ष काम करत असताना त्यांनी मला पदाधिकारी कित्येक वेळा केला, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि आता मला शिवसेनेची नाते पंचायत समिती गणाची उमेदवारी दिलेली आहे. ज्यावेळेला पदाधिकारी होतो त्यावेळेला जसं जमेल तसं लोकांसाठी कामं करत आलो, पण आता प्रशासकीय पद्धतीने मला कामं करायची आहेत. आज जर विचार केला तर मी माझ्या नांदगाव ज्या गावात मी राहतो त्या गावामध्ये माझं गाव जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या कंपनीच्या कॉलनीसारखं माझं गाव केले. पण असंच मला अख्खा माझा पंचायत समिती मतदारसंघ मला करायचा आहे आणि आज जी मला मंत्री महोदयांनी संधी दिलेली आहे त्या संधीचं मी निश्चित सोनं करेन, ह्यात तीन मात्र शंका नाही. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ हा 3 वर्षापूर्वी समाप्त झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासकीय कार्यकाळ सुरू होता. हा विकासाचा बॅकलॉग आपण कशा प्रकारे भरून काढणार आहात पुढील काळामध्ये? खरं म्हणजे 3 वर्ष आम्हाला काहीच विकास कामं करता आलीच नाही. प्रशासनाला जसं वाटलं तसं त्यांनी त्या पद्धतीने करत गेलं. लोकांना काय अपेक्षित आहे हे प्रशासनाला कळलं नाही आणि जर का ते लोकांना अपेक्षित आहे हे जर कळायचं असेल तर खरं म्हणजे तिथे राजकीय पक्ष पाहिजे. तिथे खरं म्हणजे जर का जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवार नसेल तर काही विकास होत नाही. पण जो मागचा 3 वर्षाचा बॅकलॉग आहे हा मी तुम्हाला सांगतो, आमचा कामाचा धडाका जर तुम्ही पाहिलात तर तुम्ही निश्चित सांगाल की 3 वर्षाचा बॅकलॉग आम्ही 1 वर्षात भरून काढू आणि पुढची 4 वर्ष, पुढची 15 वर्ष होणारी कामं आहेत ती पुढच्या 4 वर्षात आम्ही करू. मंत्री बरेचसे गोगावले साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती विकास झालाय असं आपण सांगताय. त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे का? निश्चित. आज जर माझं हे नांदगाव पाहिलं, ज्या गावात मी राहतो त्या गावामध्ये एवढ्या छोट्या गावामध्ये ज्या गावची लोकसंख्या 400 लोकसंख्या आहे, त्या 400 लोकसंख्येच्या गावामध्ये जवळजवळ 4.5 कोटीचा विकास झालाय. जर तुम्ही विभागाचा विचार केलात तर असं कुठलं गाव, वाडी, वस्ती नाही की त्या गावात मंत्री महोदयांच्या माध्यमातून कुठलं काम झालं नाही. त्यामुळे निश्चितच विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लढणार आणि आमदार साहेबांचं, मंत्री महोदयांचं जे लोकमत आहे त्यांच्यावरती लोकांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या जोरावरती आम्ही निश्चित ह्या नाते पंचायत समिती नाडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषदेमध्ये मला असं वाटतंय तालुक्यामधला सर्वात जास्त मताधिक्याचा मतदारसंघ असेल तर हा मतदारसंघ आहे हे तुम्हाला सांगतो. खरं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो, परंतु तरी सुद्धा विरोधकांची युती, बीजेपी राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आपल्या समोर उभे आहेत. विरोधकांचं आव्हान आपल्याला कशा प्रकारे वाटत आहे? आम्हाला आव्हान वगैरे काहीच वाटत नाही. मुळात शिवसेनेने जी केलेली कामं आहेत आज त्यांची परिस्थिती अशी झाली की फॉर्म भरायच्या आदल्या दिवसापर्यंत त्यांना उमेदवार भेटत नव्हते. केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून केवळ त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत. तुम्हाला निश्चित 7 तारखेला कळेल काय परिस्थिती आहे ती. आज विकास शेठ गोगावलेंची एक स्वतंत्र यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. याचा फायदा आपल्याला कुठेतरी होणार आहे का? त्याबद्दल काय सांगाल? 100%. आज तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, अनेक महिलांसाठी योजना, STचं अर्ध तिकीट आपल्या शासनाने केलेलं. आज तुम्हाला सांगतो कामगारांना भांडी वाटपाचा कार्यक्रम, ह्या सगळ्यांचा विचार आणि मंत्री महोदयांच्या माध्यमातून झालेली विकास कामं, ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर निश्चितच आम्ही ह्या कामाच्या जोरावरती पुढे जाऊ, ह्यात तीळमात्र शंका नाही. मंत्री महोदय आमदार श्री बरेचसे गोगावले साहेबांच्या घरातील व्यक्ती विकास गोगावले या विभागातून उभे राहत आहेत. त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आम्ही त्यांचं स्वागत केलं कारण ते ह्या विभागात उभे राहत आहेत. ह्याचा अर्थ असा की या विभागामध्ये महाराष्ट्राचे मंत्रीच उभे राहत आहेत. त्यामुळे आम्ही सगळे आनंदी झालोय आणि त्याच्यामुळे शेठ महाराष्ट्राचे मंत्री आहेत,
महाड, पोलादपूर, माणगावचे आमदार आहेत. पण विकास शेट्टी इथे असल्यामुळे आम्हाला विकासाच्या बाबतीत कुठलीही काळजी पडणार नाही, कारण जे उमेदवार आहेत त्यांचं नावच विकास आहे, त्यामुळे विकासाची आम्हाला काळजी नाही. आमच्या ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहात? तुम्ही जी आम्ही केलेली कामं आहेत सगळी, आज जर तुम्ही विचार केला सोशल मीडियाचा, जर तुम्ही बद्दल मला विचारलं, शेठनी केलेली कामं आणि आम्ही तुमच्याशी आज मगातपासून बोलतोय, या सगळे जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं तर निश्चित आम्हाला सोशल मीडियाचा जवळजवळ 25% आम्हाला अजून फायदा होईल. त्यामुळे आमचं मताधिक्य निश्चितच वाढेल, ह्यात तिळमात्र शंका नाही. खरं तर ही ऐतिहासिक भूमी आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड इथून जवळ आहे. मोरारबाजी देशपांडेंचं स्मारक ह्या ठिकाणी आहे. भारताचे पहिले गव्हर्नर CD देशमुख यांची जन्मभूमी आहे आणि या विभागातून आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळते, हे खूप अभिमानास्पद आहे. तुम्हाला आमच्या ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंग मार्फत खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. तर आपल्यासोबत होते नाते पंचायत समिती गणातील शिवसेनेचे उमेदवार सुरेश महाडिक आणि त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपला विजय हा 100% असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंग साठी किरण मोहिते, महाड, रायगड.